पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुची चौथी लिस्ट कॅन्सल झाली होती आणि अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी झाले आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुची चौथी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, तर त्यांनी या ठिकाणी अपडेट केलेला आहे, चेंजेस या लिस्टमध्ये केलेला आहे। तर ह्या कटअप या ठिकाणी महाराष्ट्राचा किती गेला आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुचा चौथी लिस्टचा, तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कटअप या ठिकाणी गेला आहे यूआर कॅटेगरीचा 95 गेला आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जेव्हा लिस्ट लागली होती त्यावर 1 जुलै 2025 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती आणि आता बघू शकता अपडेट झालाय, तर 4 जुलै 2025 या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे। तर बघू शकता अहिल्यानगरचा जो कटअप गेला एसटी कॅटेगरीचा 89 वर गेलाय, यूआर कॅटेगरीचा 95 गेलाय, एसटी कॅटेगरी 90 गेलाय, पीडब्ल्यूडीसीचा 89 वर कटअप या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा जो कटअप आहे ओबीसी कॅटेगरीचा 95, यूआर कॅटेगरीचा 95, एससी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे यानी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 93 पर्यंत गेला आणि ओबीसी कॅटेगरीचा 95, त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा सुद्धा 95 पर्यंत गेला आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजन बघू शकता तुम्ही, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, यूआर कॅटेगरीचा 94 गेला आहे, एससी कॅटेगरी 94 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन एसटी कॅटेगरीचा 91 गेला, एससी कॅटेगरी 95, यूआर कॅटेगरी 96, ओबीसी कॅटेगरी 96 आणि यूआर कॅटेगरीचा 95-96 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर बारामती डिव्हिजनला बघू शकता तुम्ही, बारामती डिव्हिजनचा यूआर कॅटेगरीचा 97 गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 97 गेलेला आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजनचा जो कटअप गेला आहे तर हा एसटीचा 89 गेला, ओबीसी कॅटेगरीचा 90 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 गेला आणि बुलढाणा डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजनचा जो ओबीसी कॅटेगरीचा कटअप आहे हा 95 पर्यंत गेला आहे, यूआर कॅटेगरीचा 95 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 95 गेला आहे, एसटी कॅटेगरीचा बुलढाणा डिव्हिजन 89 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे, एससी कॅटेगरीचा 94 गेलेला आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही, चंद्रपूर डिव्हिजन यूआर कॅटेगरीचा 94 गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 91, एसटी कॅटेगरी 91 गेला, यूआर कॅटेगरी 93 पर्यंत सुद्धा गेलेला आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेलेला, ओबीसी कॅटेगरी 96 झाला, 93 सुद्धा गेलेला ओबीसी कॅटेगरीचा। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघू शकता 93 पर्यंत गेला चंद्रपूर डिव्हिजनचा। त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93, यूआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, सर्वच कॅटेगरीचा 93 गेला आहे। गोवा डिव्हिजनचा जो कटअप हा यूआर कॅटेगरीचा गेलेला आहे, या ठिकाणी 92 पर्यंत गेलेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा 79 फक्त गेलेला आणि ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, यूआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे, त्यानंतर ओबीसी कॅटेगरी 94 बघू शकता। कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजनचा जो कटअप हा कमी गेलेला आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही। तर यूआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, त्यानंतर पहा ईडब्ल्यूएस कॅटेगरी 99 गेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा 84 गेला आहे, एसटी कॅटेगरी 86 वर गेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 वर गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी पण 92 पर्यंत गेलेला आहे। कोल्हापूर डिव्हिजन आहे, ओबीसी कॅटेगरी 95 गेला, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95, यूआर कॅटेगरी 95, त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर मालेगाव डिव्हिजनला बघू शकता तुम्ही, या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी 94 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 95 गेला आहे। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, तर या ठिकाणी तो गेला एससी कॅटेगरी 91, यूआर कॅटेगरी 94 गेला, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी बीचा जो कटअप हा 85 गेला आहे नागपूर महसूलचा, यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला नागपूर महसूल। त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरी नागपूर महसूल 94 गेलेला आहे, त्यानंतर पहा पीडब्ल्यूडी सीचा जो नागपूर महसूलचा हा 86 पर्यंत गेलेला आहे आणि एसटी कॅटेगरीचा 89 गेला आहे नागपूर महसूलला आणि ओबीसी कॅटेगरी 94 गेला आहे नागपूर महसूलला। त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनचा जो कटअप आहे यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे, एससी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनचा जो कटअप आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 94 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 91 गेलेला आहे नाशिक डिव्हिजन आणि यूआर कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर पहा नवी मुंबई डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजनचा जो कटअप आहे हा या ठिकाणी गेला, एससी कॅटेगरीचा 93 गेला, यूआर कॅटेगरीचा 93 गेला, ओबीसी कॅटेगरी 93 गेला आहे आणि एससी कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे। त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कटअप आहे यूआर कॅटेगरी 95 गेला, एससी कॅटेगरी 95, यूआर कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे आणि बघू शकता यूआर कॅटेगरी पण 95-96 पर्यंत गेलेला आहे। पालघर डिव्हिजन बघू शकता, यूआर कॅटेगरी गेला आहे फक्त 92 या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी पण 92 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर पहा
ओबीसी कॅटेगरीचा जो पालघर डिव्हिजनचा गटापा हा 92पर्यंतच गेलेला आहे BPM पदाचा. त्यानंतरचा पंढरपूर डिव्हिजन आहे. पंढरपूर डिव्हिजनचा जो गटापा UR कॅटेगरीचा 100पैकी 95पर्यंत काय गेला आहे. EWS कॅटेगरी 94 गेला आहे. UR कॅटेगरी 94 गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा 93पर्यंत गेलेला आहे पंढरपूर. त्यानंतर परभणी डिव्हिजनचा जो गटापा हा PWD येता 89पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 95, UR कॅटेगरी पण 95पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा पुणे सिटी ईस्टला बघू शकता EWS कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95 गेलेला आहे. ST कॅटेगरी 91पर्यंत गेलेला आहे आणि SC कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर पुणे मोप्सूल आहे. UR कॅटेगरी 94 गेला आहे. UR कॅटेगरीचा 94 आणि ओबीसी कॅटेगरी 94 गेला पुणे मोप्सूलला आणि ओबीसी कॅटेगरी 94, UR कॅटेगरी पण 93पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर रायगड डिव्हिजन आहे. तर रायगड डिव्हिजनचा जो गटापा हा ओबीसी कॅटेगरीचा गेला आहे. तर हा जवळपास या ठिकाणी 93पर्यंत गेला आहे. UR कॅटेगरी 93 गेलेला आहे. SC कॅटेगरी 93 गेलेला आहे. UR कॅटेगरी 98पर्यंत आणि ST कॅटेगरी 93पर्यंत गेला आहे. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा जो गटापा ओबीसी कॅटेगरी 93 गेला आहे. UR कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता रत्नागिरी डिव्हिजन PWD येता जो गटापा हा 90पर्यंत गेला आहे. UR कॅटेगरी 93 गेलेला आहे. EWS कॅटेगरी 93पर्यंत गेलेला आहे. ओबीसी कॅटेगरी 93पर्यंत गेला आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजनला बघू शकता तुम्ही. तर सांगली डिव्हिजन आहे. या ठिकाणी सांगली डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा गटा 93 गेला आहे. UR कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. SC कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. ST कॅटेगरीचा 90पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजनचा जो गटापा हा ओबीसी कॅटेगरीचा 93, EWS कॅटेगरीचा 93, UR कॅटेगरीचा 94पर्यंत गेला आणि ओबीसी कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. तर एवढा गेलेला आहे सातारा डिव्हिजनचा गटाप. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे. श्रीरामपूर डिव्हिजन EWS कॅटेगरी 92, ST कॅटेगरी 89, UR कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 92. त्याचबरोबर बघू शकता ओबीसी कॅटेगरी 93 गेला आहे श्रीरामपूर डिव्हिजन आणि SC कॅटेगरीचा श्रीरामपूरचा गेला आहे 92पर्यंत. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो गटापा UR कॅटेगरी 92, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा पण 91पर्यंत गेला आहे. UR कॅटेगरीचा पण 92पर्यंत गेला आहे सिंधुदुर्गचा आणि EWS कॅटेगरीचा 91. तर कमी गटाप सिंधुदुर्ग डिव्हिजनचा गेला आहे. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन आहे. ओबीसी कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता ST कॅटेगरी सोलापूरचा 88पर्यंत गटाप गेला आहे. EWS कॅटेगरीचा 94पर्यंत गेला आहे. UR कॅटेगरीचा 95पर्यंत गेला आहे सोलापूर डिव्हिजन आणि ठाणे डिव्हिजन आहे. SC कॅटेगरीचा 93 गेला आहे. EWS कॅटेगरीचा 94पर्यंत गेला. ओबीसी कॅटेगरीचा 93पर्यंत गेलेला आहे आणि UR कॅटेगरीचा 95पर्यंत, EWS कॅटेगरीचा 93पर्यंत गेला आहे ठाणे डिव्हिजनचा आणि SC कॅटेगरीचा 92पर्यंत गटाप गेलेला आहे. त्यानंतर वर्धा डिव्हिजन आहे. UR कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. SC कॅटेगरीचा 92 गेला आहे. ओबीसी कॅटेगरीचा 92पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा UR कॅटेगरीचा पण 92पर्यंत गेला वर्धा डिव्हिजनचा. त्यानंतर PWD बीचा जो गटापा हा 84पर्यंत गेलेला आहे आणि यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनचा जो गटापा हा UR कॅटेगरी 94 गेला आहे. ओबीसी कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 94. त्यानंतर बघू शकता EWS कॅटेगरी 94पर्यंत एवढा गटाप या ठिकाणी गेलेला आहे.